मुंबईतील दादर रेल्वे स्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं। याच रेल्वे स्थानकात सोमवारी एका बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली। रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या हत्येचं गूढ समोर आलंय। तसेच पोलिसांनी देखील तत्परतेने सदर हत्येची उकल करून 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। दादर रेल्वे स्थानकात सोमवारी फलाट क्रमांक 11 वर एक व्यक्ती मोठी बॅग ओढून येत होती। बॅगेचं वजन खूप जास्त असल्याने ती ओढताना त्याची खूप दमछाक झाली आणि त्याला घाम सुद्धा फुटला। यावेळी फलाटावर गस्त घालत असलेले आरपीएफ जवान संतोष कुमार यादव यांना सदर व्यक्तीवर संशय आला, तेव्हा आरपीएफ जवानाने बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस रोखले आणि त्याच्या समोरच बॅग खोलून पाहिली। यावेळी बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला। यावेळी सदर व्यक्ती हा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात इतर आरपीएफ जवानांनी त्याला पकडले। मृतदेह असलेली बॅग आणि बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह हा अरशद अली सादिक अली शेख वय वर्ष 30 या व्यक्तीचा असल्याचं स्पष्ट झालंय। शेख हा सांताक्रूज कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। दादर रेल्वे पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्ती प्रवीण चावडा याला ताब्यात घेतलंय। हत्येचा अधिक तपास केला असता शिवजीत कुमार सिंह या व्यक्तीने त्याचा मित्र जय प्रवीण चावडा यांच्या मदतीनं अरशद अली सादिक अली शेखची हत्या केल्याची उघड झालंय। शिवजीत कुमार सिंह हा उल्हासनगर येथील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। बॅगेत मृतदेह भरून तो कोकणात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा प्लॅन होता।